बर साहेब लावतो लगेच. भूक लागली देवा. कोण बोलला रे वडापाव? इकडे रे इकडे तू असला वडापाव बोलीस का? काय झालं साहेब? काय झालं? असला वडापाव बोलीस का रे? काय झालं साहेब? काय झालं? रागू नका. काय चुकलं माझं सांगा. अरे ह्याला काय चव आहे का वडापावला? कोणी बनवला असला वडापाव? थांबा साहेब, तुम्ही रागू नका. मी दुसरा बनवून आणतो. हो साहेब, तुमचे पैसे राहिले की? कशाचे पैसे आले तर देत नाही, काय करायचं कर. चल. असं करू नका साहेब. तुम्ही 5 वडापाव खाल्ले, तुमचे 50 रुपये झाले. द्या राव. असल्या फालतू वडापावचे पैसे देत नाही. जा, काय करायचं कर. चल. लेस का आपण लोग कंप्यूटर ना उन्नतच लाय भाई. जा 2-4 सिगरेट सांग. 2-4 आणि सिगरेट आण बर. ठीक आहे, सिगरेट काढा. आम्ही सिगरेट घे भाऊ. मस्त वाटलं. पुण्याच्या किरपाण्यात काय व्हायला? टेन्शन गेलं सगळं. यार थांब, दादाचा फोन आला. थांब. हॅलो, बोल की दादा. हा इकडे कॉलेजला आलोय. हा नाही पैसे आहेत आज. लागल्याचे तू नाही तुझ्याकडे. हो हो ठेव. भावाला का खोटं बोललाच रे? आणि मग खरं सांग का, कॉलेज सोडून सिगरेट कर बसले म्हणून वाट लागेल ना भाऊ. आपण सांग की खरं भावाला काय होतं ते बघून. खरं सांगितलं का त्याला, दोघांची पण वाट लावते ती. शहाणा नाही ती. काय बसलास? काय झाले? अरे आशिष, लय दिवसानंतर भेटलास. काय टेन्शन बसलास? काय ना रे बाबा, असंच बसलोय. तुला माहित नाही का गिऱ्हाईकाचं टेन्शन कसलं असतं. गिऱ्हाईक काय मनाला घेऊन बसलास भया? त्यांचं तर रोज असते. जाऊन धंदा कसा चाललाय? धंदा तर बाकी नंबर 1 चाललाय. ते जाऊन दे. बारका मग काय करायला सांग? काय नाही, त्या बारकेचं सध्या कॉलेज चालू आहे. कॉलेज जाते का? दुसरं काय करते? नाही राशा, पोरगं लय शांत आहे. सकाळी उठलं की कॉलेजला जातं, नीट घरी येते. नाही राजा, आपल्याला म्हणते कॉलेजला जायला, पण तिकडे जाऊन मजा करते. अरे माझा भाऊ तसा नाही रे. माझा विश्वास नाही त्याच्यावर. अरे त्याला अभ्यास सोडून दुसरं व्यसनच नाही कशात. बघतो का मला सांगायचं काम नाही. तुम्हाला सांगायची गरज नाही. जा तू, माझी बघतो. उद्या चिडायला काय झालं बाबा? मग तुझ्या चिडायला काय करायचं? मी पण तुला असं सहज सांगितलं. हो बाबा, आशा तुला मला काय बोलायचं मी बोल, पण माझ्या भावाला काय बोल मी. मला त्याला शिकून लय मोठं बनवायचं. बघ बाबा, तुला काय बनवायचं ते बनव. मला सांगायचं काम होतं. बघ आता तू. मंगळाचे शेठ काय चाललं? मालक तुम्ही इथं? अहो मला बोलवलं असतो, मी आलो असतो की राव. तुमच्यासारख्या शेठ लोकांकडे आम्हाला यावं लागतं शेठ. मालक माझं काय चुकलंय का? असं का बोलत आहो तुम्ही? तुझं नाही रे भार्गव, माझं चुकलंय तुला पैसे देऊन. असं नका बोलू मालक. देतो राव तुमचे पैसे मी. कधी मी मेल्यावर देणार का
पैसे अहो मालक देतो की अहो तुमचे पैसे आहेत तरी तुमचे असे किती पैसे मारलास का भाड्या अहो मॅडम बोलतो तुम्हाला चुकलं राव मालक देतो तुमचे पैसे मालक सोडा राव मालक जमकुना मागल्यावर पैसे आणले आता तुला भेटवणार नाही तुला दुकान भेटवणार नाही असं करू नका मालक त्या हॉटेलच माझे जर चालतंय बंद नका करू तुम्ही हॅलो एक मिनिट थांब रे काय प्रकार चालू ठीक आहे सांगू नको मला आधी पैसे का मग पुढे बघू असं करू नका मालक तुमच्या पाया पडतो राहू मी पैसा वाट जगुलान बांगल्यावर पैसे आणून दे मायला विजाला सांगायला लागतं की रे अमित बोल की काय कॉलेजमध्ये श्रद्धा दिसायली होती आज खतरनाक राव अरे नुसता वांटा दिसतंय का नाही खतरनाक बाई कडक माल आहे बाई मग टॉपर आहे ना भाऊ ती विषय आहे का तिचा बाबा वहिनी आहे तुझी अरे भाऊ ओके विषय आहे का भाऊ आपल्याला काढायचा ती कोण माल श्रद्धा हा अरे भाऊ निघायचं जरा अवघड आहे रे कस काय अरे ती लयच तिचा म्हणजे इगो ऍटिट्यूड लयच आहे रे तिला तुझ्या भावाचं इको कमी आहे काय तू काय कमी समजलास काय मला मी कसं माहित नाही माहित आहे रे मग तर तुमच्या दोघांत जोडलायचं मला अरे भाऊ अख्ख्या जिल्ह्यात गाजली पाहिजे आपली जोडी टाइमपास साठी करणार आहेस का काय असं भाऊ खरं प्रेम आहे आपलं ट्रू लव्ह प्रॉब्लेम अरे बाबा तू इथं बसलास होय समय काय झालं एवढं पळत का आलास आयटम पळून गेली काय तसं नाही रे बाबा काही हा मग कसं आहे अरे तुझ्या भावाला सावकाराच्या पोरानं लय हाणलं मायला ह्या बाळ्याच्या ह्यानं लय त्रास दिला माझ्या भावाला आज नाही सोडू त्याला छाय. अरे विजय सोड मला तू अरे ऐक काय आताच आपण काय करायचं नाही प्लॅन बनवून त्याला उडवत आपण अरे कशाचा प्लॅन आला नाही सोडू त्याला आज मी आता नको तू रागाच्या भरात आहेस म्हणून असं बोलायलाच पुन्हा लय महाग पडेल त्याच्यामुळे आपण प्लॅन बनवूत